परमात्म्याची वारी आली पंढरीतली. त्या वारीचा अनुभव असा होता की भगवंतानं भक्तांना दर्शन द्यावं आणि त्या दर्शनामध्ये भजनाचा आनंद नामदेवरायांनी द्यावा, कीर्तन करावं वाळवंटात. नामदेवरायांची कीर्तनं ऐकून अत्यंत परमात्म्याचं ते स्वरूप नामदेवराय कीर्तनातून मांडायचे, देव सांगायचे. पण यावेळेची वारी जरा अवघड होती पंढरीतली. नामदेवराय म्हणायचे, देवा मी खूप रंग भरण्याचा प्रयत्न करतोय, पण ती श्रीरंग नावाची देवता माझ्या कीर्तनाला येत नाही. नाही म्हणते ती. का रे बाबा, तू माझं सांगतोय ना का तुझं काही? अरे तुझं सांगतोय तरी येत नाही ती. का येत नाही? मला नाचावंही वाटत नाही, मला गावंही वाटत नाही, आणि मला काही विषय सुद्धा सांगावं वाटत नाही. सांगितलं तरी मला काही समाधान होत नाही. असं बऱ्याचदा घडतं. व्यासांना झालेलं आहे सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर. श्रीमद भागवताच्या उत्पत्तीचे प्रसंग वाचा, आपल्या लक्षात येईल. मग मी काय करू? अरे तुझं कीर्तन रंगल्याशिवाय मलाही वारी भरल्यासारखं वाटणार नाही ना नामदेवा. सांग काय करू? करशील? अरे बोल ना नामदेवा. भगवंतानी जवळ धरलं नामदेव महाराजांना. काय पाहिजे का तुला? काही तू काही चुकलंय का तुझं? कोणी काही बोललं का तुला? फक्त मी मागतो ते मला तू दे. काय? एकदा ज्ञानोबारांचं दर्शन करून दे ना मला. सगळे तुझ्या दर्शनाकरता रडताय पंढरीत, पण देवा रागवू नको रे, मला पंढरीत सुद्धा माझ्या ज्ञानोबारांची आठवण येते. दे ना मला माऊलीचं दर्शन. आणि दर्शन करून दिलं तर मग श्री ज्ञान देवाचे मज दर्शन होईल साचे, तरीच मी वाळवंटी नाचे पंढरी. मग मी नाचेन पंढरपूरला. पण एकदा ज्ञानोबाराय डोळ्यानं दाखव. काय प्रेम असेल ज्ञानोबारायांवर महाराज. एक अलौकिक प्रेमाचं नातं तीर्थयात्रेतून निर्माण झालेलं आहे नामदेवरायांचं आणि ज्ञानोबारायांचं. समाधी सोहळ्याचे प्रसंग वाचले की डोळ्याला धारा लागतं महाराज. असं वाटतं काय उपकार केले हो नामदेवरायांनी सनातन धर्मावर. नुसत्या वारकरी संप्रदायावर नाही, अख्ख्या सनातन धर्मावर. अख्खा समाधी सोहळा समोर मांडला महाराज. आपल्या नजरेला आणून दिले कसे ज्ञानोबाराय उतरले, कसं स्नान घातलं ज्ञानोबारायांना, कशी पुढे ज्ञानेश्वरी ठेवली, कसं मोठ्या भावाचं दर्शन घेतलं, कशा मुक्ताबाई भावविभोर झाल्या. काय आपण होतो का तिथं पाहायला? पण वारकरी संप्रदायाची संत महात्म्यांनी केलेली ही लीला मोठी कठीण आहे. आणि ती लीला आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये. त्यामुळं कार्तिकीचा सोहळा कोणाला सोडावं वाटत नाही. पण इथं आल्यावर सुद्धा काही माणसं आपापलाच बाजार थाटत राहतात, उपासना करत नाही, आपला बाजार. अरे इथं सेवा केली पाहिजे ज्ञानोबारायांची, या क्षेत्राची प्रदक्षिणा घातली पाहिजे. दिवसभर मित्रांना भेटण्यात वेळ जातो म्हटल्यावर आलो कशाला वारीला आपण? यांची भेट राहिली, त्यांची भेट राहिली. तुम्ही त्यांच्या भेटीला आलाय का ज्ञानोबारायांच्या भेटीला आलाय? हे रात्रंदिवस आपल्या जवळ आहे ना. विशाल महाराज खोलेंना भेटून तुमचा काय उद्धार होणार आहे? मी 2-3 दिवस झाले अनुभवतोय, जो फोन येतो तो महाराज तुम्हाला भेटायचो. अरे कशाला भेटतो आम्हाला? इथं काय घरी आहे ना, इथं येतोच कशाला भेटायला? तू आमची वेळ घेतो, तुझी वेळ घेतो विनाकारण. जा एखाद्या फळावरती बैस, सेवा कर, भजन चालू आहे. तुम्ही न्याहाळून बघा. पहाटेचं आळंदीला चक्कर मारा. जी महत्वपूर्ण वेळ आपली ज्ञानेश्वरी पारायणाला या कालावधीत खर्च करत आहे त्या फळाकडे तुम्ही बघा. अजून सुद्धा काही फळ आहेत महाराज ते ज्ञानेश्वरी पारायणच करता समाधी सोहळ्याला. जे ज्ञानोबारांच्या आवडीचं आहे ती जिथं गावं, म्हणावं, बोलावं, त्यातच आपला वेळ गेला पाहिजे. जगात केलेलं पाप
इथं धुता येतं महाराज, पण इथं केलेलं पाप जगातल्या कुठल्याच भूमीत धुता येत नाही. का? इतर ठिकाणी काही तीर्थ नाही आहेत ना, ती तीर्थ, पण ते तीर्थ म्हणता तीर्थे तया ठाया इति पुनीत भावया पर्वकाळ पाया तडी वसे वैष्णवा. आम्ही जात नाही तिकडे. गंगेहुनी थोर साधू सुचिष्मंत गंगा शुद्ध होत त्यांचे संगे. आता या वारीला गंगामाता सुद्धा आलेली, या वारीला यमुना मैया आलेली, या वारीला तापी आली, पूर्णा आली. जगातल्या सगळ्या नद्या ज्ञानोबरींच्या वारीला येतात महाराज. विश्वातल्या तिथं कुठे त्या नद्या आता? अरे ज्ञानोबाऱ्यासारख्या योग्याच्या चरणावर शुद्ध व्हायला येणार नाही तर जातील कुठे? त्यांना स्थान कुठे अन्यत्र जायला? साधय का ते? ज्या गोदेचा खतट निर्मळ आहे, ज्या ज्ञान तुकोबाऱ्यांनी गोदावरीच्या तटाका करता अभंग गावा. गोदा तटे निर्मळे देव देवांची रावळे संत महंत मिळे दिवस जाय. ती गोदावरी मग इथं ज्ञानोबाऱ्यांच्या चरणावर लोटांगण घालते. घ्या घ्या, मला पदरात घ्या, मला जवळ घ्या, असं आहे. म्हणून आपण इथं आल्यानंतर संतच गावं, संतच सांगावं, संत महिमानात थोडंसं रममान व्हावं. आळंदी क्षेत्राची वारी ही उपासनेकरता खूप मजबूत महत्वाची वारी, जेणेकरून आषाढी झाल्यावर 4 महिन्याने आणि आषाढी येण्याच्या अगोदरच्या कालावधी करता ही खूप महत्वाची वारी. आषाढीपर्यंतची चार्जिंग कार्तिकीपर्यंत टिकवायची आणि कार्तिकीला एकदा बॅटरी भरून घेतली की आषाढीपर्यंत टिकवायची. खूप आनंद. काय पापाला आणि बापाला घाबरलो की माणसाचं जगात कोणी काही वाटोळ करू शकत नाही. आणि आपला बाप ज्ञानोबार आहे, त्यामुळे ज्ञानोबारांच्या सेवेकरता आपण सगळेजण इथं आहे. मग इथं कसली सेवा करावी त्यांचं वर्णन ऐकायचं. ज्ञानेश्वर महाराजांच्या भूमीत ज्ञानोबारांना सोडून दुसरं काही सांगायचं नाही आणि काही गायचं सुद्धा नाही. बरं बरं, त्याकरताच मी तुकोबारांचा संत जीवनावर प्रकाश घालणारा अभंग निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या द्वारा संत जीवन तुमच्या माझ्या समोर मांडताय. विठ्ठल 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 बोला पुंडली तुकोबारा संत जीवन मानतायत. धन्य भावशीळ तुकोबारा बोलतात. महाराज या अभंगाच्या द्वारा संत जीवनाला धन्यता देतात. धन्य कोण? भावशीळ. जे भावशीळ आहे ते धन्य. परमार्थाने प्रपंच या दोन्ही वाटचालीमध्ये भावनेला आणि क्रियेला फार प्राधान्य आहे. तुम्ही आणि मी जिथं जगतोय तिथं क्रियेला प्राधान्य आहे आणि जिथला प्रवास तुकोबारा सांगताय तिथं भावनेला प्राधान्य आहे. तिथं क्रिया महत्वाची नाही, तिथं भावना लागते. इथं क्रिया महत्वाची. कधी कधी भावना ही देशात, कालात आणि संघात विभागली जाते. ऐका, आपण एखाद्या देशामध्ये जा, भावना बदलते. आता आळंदीला आलेली माणसं पहा तुम्ही. उभागण, ज्याचा उभागण त्याचा चुला बंद. द्वादशीला तुम्ही कोणत्याही फळावर जा, जीवन आहेच महाराज. देशानं भावना निर्माण होते. माणसं म्हणतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. देश बोलतच नाही माणसं. काही वेळेला कालानं भावना निर्माण होत असते. कालाने निर्माण झालेली भावना त्या कालापुरती टिकते, त्याच्या पलीकडे ती साथ देत नाही. सुनील दादा, आळंदी क्षेत्रामध्ये बघा, पंढरीला बघा, अहो कालाने माणसं एकदम भावनिक होता. एकदम काही नाही हो, याच्याशिवाय काय आनंद आहे. लोक म्हणतात 23 तारखेपर्यंत माणसं म्हणत होते तिकडचा आनंद चांगला आहे. 24ला इकडे आले माणसं म्हणतात या आनंदासारखा तो आनंद कुठं काढला. कालानं भावना निर्माण होते माणसाच्या अंतःकरणात. गरम सुद्धा होत नाही माणसं, इथं तापत नाही. इतका वेळा पण भूक सहन करू शकत नाही. घरी सोमवारी एकादशी जवळ आली, दिवस निघून जातात क्षेत्रात. घरी नाही होते. एरवी 14 दिवस निघून जातात, एकादशीला पहाटच भूक लागते.
मग क्षेत्रामध्ये एक विशेष आहे महाराज, ते क्षेत्राचं महात्म्य असतं की आपली क्षेत्राबद्दलची कालापरत्वे भावना बदलते. इथं कोणी आपल्याला त्रास देऊ द्या, आपण रागवत नाही. मी सांगतो तुम्हाला, मी काल परवा बघितलं, साबण लावलं एका जणानं आंघोळीला, अख्ख्या अंगाला, तोंडाला साबण सोडत होता. टँकरवर आंघोळ करतोय, टँकर लावलेलं, तोंड सोडता सोडता साबण लावलेलं, कोणीतरी आलं ती नळाची टोटी बंद केली, पुढे निघून गेलं. त्याने साबण लावले, ते गेलं निष्ठून टँकरच्या बाहेर, नळ दिसत नव्हता, पण तरी तो आवाज देत होता, अरे माऊली, अरे माऊली, अरे कोणी ऐका रे, जेवढा नळ चालू कर, नाही तर मला नळ खाली लाव, माझ्या डोळ्याला त्रास होतोय. तिथं म्हटलं का त्याने, का रे माऊल्या, अरे कोण रे नालाय का, नळ बंद करून निघून गेला. होत नाही महाराज या भूमीत, या भूमीचं ते महिमान आहे, एक आगळं वेगळं महिमान आहे. इथं तुम्ही फळावर पाण्याची फोडणी द्या तरी अन्नाला चव असते. पाण्याची संस्थेत राहणारी पोरं पा, अरे सकाळी 7ला सुंदर बदामचा तुपातला शिरा बनवून द्या पोराला, तो खात नाही. इथे पोह्याची प्लेट खाऊन त्याचा चेहरा पहा तुम्ही. कधी कधी लोक आम्हाला म्हणतात, आमचं पोरग इतकं सगळं खाऊन मी संस्थेच्या पोरासारखं दिसत नाही. अरे म्हटलं, तुझं पोरग अन्न खातं, आमची पोरं ज्ञानोबारांचा प्रसाद खाता. प्रसादाचा फरक आहे ना, प्रसादे सर्व दुःखानाम, सर्व दुःखाची हानी प्रसन्न चेतसो. कालाने भावना निर्माण होते, कधी कधी भावना संघात सुद्धा निर्माण होते. महाराज, मी अनेकदा सांगितले माझ्या जीवनातलं उदाहरण. मी नगर जिल्ह्यात कीर्तनाला होतो, साधारणतः 10-12 वर्षापूर्वीचा विषय असेल. मी एसटीने कीर्तनाला गेलो होतो तेव्हा, म्हणजे सांगितलं पाहिजे ना, मी एसटीने सुद्धा कीर्तनाला जात होतो बुवा. एकदम ते लोकांना त्रास होतो, एकदम गाडीत बघितलं की मी जात होतो, त्याला काही जावंच लागतं. मी कीर्तनाला गेलो होतो नगर जिल्ह्यात. जवळजवळ 12-13 वर्ष माझे वडील माझ्यासोबत कीर्तनाला फिरायचे. आता कुठं ते 5-5, 6-7, 7-7 दिवसाचा मुक्काम होतो, कधी जाणंही होत नाही घरी, त्याच्यामुळे ते येत नाही. पण माझ्या कायम सोबत असं. पण नेमकं त्यावेळेला मी श्रीगोंद्यावरून ते संजय महाराज गिरमकार आहे आनंदवाडीचे, त्यांचे वडील खूप जुने गायक. म्हणजे तुम्ही जर जुन्या ढोकबाबांच्या कॅसेट बघितल्या किंवा नामदेव बाबा वैकुंठवासी नामदेव महाराज पठाळेंच्या जुन्या कॅसेट ऐकल्या तर जॉकेट घातलेला असायचं आणि खूप तयारीचा आवाज. महाराज गुरुजींना त्यांचं लगेच चेहरा नजरेला आला. त्यांना नाना म्हणायचे, नाना निळोबार आहे त्यांचं नाव, निळोबार आहे. महाराज गिरमकर नाना. नेमकं त्यांच्या पुण्यतिथीचं कीर्तन, त्यांच्या श्राद्धाचं कीर्तन माझ्याकडे होतं. आणि मी डीएडला होतो संभाजीनगरला. मी कॉलेज केलं, दिवसभर आलो कीर्तनाला, सकाळचं कीर्तन केलं, संध्याकाळी एक कीर्तन मला होतं आणि दुसऱ्या दिवशी मला संध्याकाळच्या दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनाला जायचं. मला ते अमोल नावाचा मुलगा आहे, संजय महाराजांचा पुतण्या, त्याने सोडून दिलं रोडला. छोटीशी चौकी होती बांधलेली, बस स्थानक, तिथं एखादी गाडी येईल आणि मला घेऊन जाईल. मी वाट बघत होतो त्या गाडीला. उभा राहिलो, समोरून एखादं वाहन येईल. गाडी तर आली नाही, तिथून एक ट्रॅक्टर चालला होता उसाचा, त्याला 2 ट्राल्या, हो माग 2 ट्राल्या. आणि त्या ट्रॅक्टरवर गाणं चालू होतं, बघ 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 सखे कसं गुबू गुबू वाजत. गाणं चांगलं नाही पण वाईटही नाही ना, वाईट कुठे, मला आवडायचं ते गाणं. मी संगीतप्रेमी माणूस आहे महाराज. असं एकदम आऊ बिऊ मी, मला ते जमत नाही. नाही मी ते ऐकतच नाही. मी सगळं ऐकतो, मला जे जे आवडेल ते मी ऐकतो. काय त्याला त्याची नजर पाहिजे, कानाला जी तयारी पाहिजे, ऐकावं. किती सफल प्रयत्न असतात काही लोकांच्या गाण्यामध्ये, आहे की नाही. मी ते गाणं ऐकलं, चांगलं होतं, पण सकाळी सकाळी नाही ना ऐकावं वाटत. सकाळ म्हटली की काय ऐकायचं झालं, उठारून उदय प्रकाश झाला, घंटा गजर गर्दीला, हरी चौघडा सुरू झाला, काकड आरती समयाचा.
सकाळ आहे, याला सकाळ म्हणतात. मोठा सकाळ उठिले नारायण प्रातकाळी तो वनमाळी हो घेऊन जातो लाजले गे लाजले गे लाजले गे लाजले गे माया आता कोणा भोवाडू. ऐका बरं सकाळी मन प्रसन्न नाही होत. ते गुपू गुपू कसं ऐकावं वाटत सकाळ सकाळ. ते गुबू गुबू ऐकलं सरी मारा आणि मी त्या पोराकडं पाहिलं. मी भावना सांगतोय तुम्हाला. त्या पोराकडं पाहिलं आणि मी हसलो बा. त्याला समजलं अरे महाराजांना हे गाणं काही आवडलेलं दिसत नाही. ते पोरग 20-25 फुटावर पुढं गेलं आणि त्यानं गाणं बदलून अभंगच लावला. सुंदर ते ध्यान भेविते. तो परत अभंग लावेल का न लावेल का मला माहिती नाही, पण एका कीर्तनकाराकडे पाहून त्याला त्याच्या ट्रॅक्टरवरचं गाणं बदलावं वाटलं. ही संघाने निर्माण झालेली भावना आहे. मला काही किंमत नसेल हो, पण मी जो पोशाख घालतो त्याला जगात खूप किंमत आहे ना. कधी ती देशात, कधी ती कालात, कधी ती संघात तरी बदलते. पण ज्यांची भावना देशात, कालात, संघात विभागलीच जात नाही असे कोण असतील तर ते संत आहे. बदलत नाही, अरे कधीच बदलत नाही. कोणाकोणाकरता बदलत नाही. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणये वच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी तुल्य निंदा स्तुतिर्मुनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमती भक्ती मान्य प्रियो नरा. कोणा करताच बदलत नाही. तो कोणी येऊ देत, भावना बदलत नाही. मग त्या भावशील जगण्याचा नेमका परिणाम त्यांच्यावर काय झाला. संत जीवन तुमच्या माझ्या समोर मांडत असताना तुम्हाला जर भावशील जीवन बघायचं असेल तुकोबारे म्हटले तर तुम्ही संतांजवळ जा. पण त्या भावशील जीवनाची खूण काय, त्यांच्या इतकं जगात कुठलंही निर्मळ अंतःकरण हृदय तुम्हाला पाहायला मिळणार नाही. त्यांना आनंद आहे वेगळाच. धन्य भावशील ज्यांचे हृदय निर्मळ. त्यांचं हृदय खूप निर्मळ आहे. त्या हृदयाची बरोबरी इतर कोण्याही ठिकाणाला लावता येत नाही, कोणाच्या अंतःकरणाबरोबर जोडता येत नाही. साधू दीनवत्सला त्या हृदयापर्यंत रेडा जरी गेला तरी समाधिस्थ होतो. रेड्याचं सुद्धा मंदिर होतं. त्या हृदयानं एखादी भिंत करून येणं पाहिली तर तिचं सुद्धा मंदिर होतं. त्या हृदयानं ज्या पाठीला टेकायला एखाद्या दगडानं सहारा दिला त्याचं सुद्धा निवासाला मंदिर होतं. अख्ख्या विश्वामध्ये पशुला समाधी देणारं एकमेव हृदय ज्ञानोबारांचं आहे. पशुला, बापाला अग्निडाग द्यायला तयार होत नाही पोरं. रेड्याला रेडेश्वर म्हणून समाधी देणारे ज्ञानोबार आहे. किती प्रेम असेल, किती प्रेम असेल मुक्ताबाईंचं, विश्वगुरु निवृत्तीनाथांचं, सोपान काकांचं. त्यामुळं संत हृदय हे खूप निर्मळ आहे. चित्त जैसे गंगाजळ. गंगाजळाप्रमाणे काय, गंगाजळापेक्षाही ते निर्मळ आहे. बस आता त्याला उपमा देता येत नाही. आणि आपण इकडे तिकडेच हृदय पाहून राहिलो. तरुणाई तर हृदयातच गेली. नाही नाही तिने मला हृदय दिले. अरे तिने लय 10 जणांना दिलंय. तू तुझं हृदय ठिकाणावर ठेव. तुला काय हृदय दे. प्रेम तो हमें भी करना था. एक मला भेटला म्हणे मी कविता करतो. और म्हटलं दाखवा मला आवड आहे. त्यानं लिहिलं होतं प्रेम तो हमें भी करना था लेकिन बात खास हुई नहीं. ताजमहल तो हमें भी बनवाना था लेकिन लोन पास हुआ नहीं. आता काय कर्ज काढून ताजमहल बांधतो का तू? एखादी खोली बांध तुझ्याकरता. टॉयलेट बाथरूम अटॅची येडे. ताजमहल बांध. अरे किती श्रद्धा कोणाच्या हृदयात. काय सापडणार आहे इथं? सापडतं का? असारे संसारे, असारे संसारे विषय विषसंगा कुलदिया क्षणार्धं क्षेमार्धं पिपत शुकगाथा तुल सुदाम. इथं काय
का विश्वासाला तुडवी जे चोरा, ज्ञानोबारींची भाषा आहे. शिनला सुई जे महापुरा, तैसे दोषी इही नरा अनिष्ट की जे. वेड्या, या हृदय निर्मळापासून वंचित राहशील. निर्मळ हृदयापासून आयुष्यभर वंचित राहशील. इथं ये, जाऊ नको बाजूला. अरे ही माय आहे, दुसऱ्याची माय दिसली दिसायला गोरी म्हणून चोरणीला लागतो का? अरे आपली माय काळी असेल पण माय आहे ना, तिच्या कासेतलं दूध अमृताची धार आहे आपल्याकरता. तशी ज्ञानोबा आहे तुमची माझी आई आहे. ज्ञानोबा आहे तुकोबा आहे आपली मायबाप आहे.